सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। जय जगदंब नमो आदेश। मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा। सर्वांच्या वतीने आज आपण एक महत्त्वाचा विषय व त्याचबरोबर महत्त्वाचा व्हिडिओ इथं करत आहोत। बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे लोकांची गर्दी होते, लोक येतात। दर रविवारच्या दिवशी इथे लोक आपल्या इथे बांधणीसाठी येतात, बांधणीसाठी व त्यांच्या अडचणीसाठी। आता ह्यावरच आपण आज व्हिडिओ करत आहोत की नेमकं आपल्या इथे काय केल्या जातं व आपल्या इथे कशा पद्धतीने तुमचे प्रश्न सोडवले जातात, तुमच्या प्रश्नांवरती कशा पद्धतीने मार्ग दिले जातात हे समजून घेऊया। प्रत्येक जण इथे येतात, प्रत्येकाच्या काही ना काहीतरी समस्या असतात। काही लोकांच्या घरामध्ये वादाच्या समस्या असतात, त्याचबरोबर काही लोकांच्या कर्जाविषयी असतात, काही लोकांच्या नवरा बायकोंविषयी असतात, काही लोकांच्या जमिनीविषयी असतात, तर काही लोकांना अधिक प्रमाणामध्ये काही लॉस झालेला आहे, धंद्यामध्ये व्यवसायामध्ये प्रगती होत नाही या संदर्भात आहेत, नवरा बायकोमध्ये अधिक प्रमाणामध्ये ताणतणाव निर्माण होतो याविषयी आहेत। त्याचबरोबर अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार अथवा अन्य कोणत्या दिवशी घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये त्रास होतो, चिडचिड होते, घरामध्ये वाद निर्माण होतात। त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी, यश, धन, दौलत अशा कुठल्याही गोष्टी राहत नाहीत। त्याचबरोबर बाहेरील काहीतरी बाधा आहे, त्याचबरोबर करणीची लक्षणं आहेत, करणी बाधेनुसार काहीतरी त्रास आहे। त्याचबरोबर घरामध्ये अनेक प्रकारच्या अनेक अडचणी बरेच वर्षापासून लागलेल्या आहेत। स्वतःचं घर घ्यायचं आहे, मुलाचं लग्न ठरत नाही, मुलीला स्थळ जमून येत नाही, त्याचबरोबर दैवी संचार येतो पण या दैवी संचारावरती योग्य तो मार्ग किंवा निधन यावर मिळत नाही। त्याचबरोबर आम्ही स्वतः गुरुदीक्षित आहोत, आम्ही ज्ञानमार्ग जन्मार्ग केलेली आहे पण आम्हाला पुढचं काही दिसत नाही। त्याचबरोबर आम्ही एखादी योजना आखलेली आहे, जागा जमीन जुमला घेत आहोत, पण ही जागा जमीन आम्हाला घ्यायची आहे आणि अचानक पद्धतीने आम्हाला ती मिळत नाही किंवा अचानक पैशामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतात, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा। अशा बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आपल्या कानावरती येत असतात आणि हे आम्ही नवनवीन प्रश्न ऐकत असतो। आता जे काही प्रश्न मी नेहमी ऐकते हे सविस्तर प्रश्न माझ्या कानावरती पडत असतात, तेच मी इथे घोकंपट्टी करून सांगितले। पण याविषयी सुद्धा या व्यतिरिक्तही तुमचे अधिक काही प्रश्न असू शकतात, काही अडचणी असू शकतात, त्याच्यावरती तुम्हाला काही मार्गही हवे असतात। तर याविषयी प्रत्येक लोकांचे फोन येतात, ताई आम्हाला अशा अशा अडचणी आहेत, अशा अशा समस्या आहेत, आम्ही तुमच्या इथे आल्यानंतर तुम्ही आमचं निवारण कशा पद्धतीने करणार, आमचे प्रश्न तुम्ही कसे सोडवणार, कशावरती सोडवणार हे तुम्ही आम्हाला सर्वप्रथम सांगा। पहिली गोष्ट म्हणजे याविषयी मी जो काही व्हिडिओ केला होता, हा व्हिडिओ माझा 1 वर्षापूर्वी झाला होता। हा 1 वर्षापूर्वी व्हिडिओ झाल्यानंतर त्यानंतर आपल्याकडे बरेचसे सबस्क्राईब नवीन जॉईन व्हायला लागले, नवीन सबस्क्राईब वाढायला लागले व सबस्क्राईब वाढल्यानंतर हे जे काही नवीन सबस्क्रायबर आहेत ह्या लोकांनी आपले जुने व्हिडिओ पाहिले नाहीत, त्यामुळे त्यांना याविषयी माहिती नाही। मग त्यासाठी म्हटलं चला तर आज आपण हा नवीन व्हिडिओ पण करावा। त्याचबरोबर एक 5 ते 6 दिवस झालं थोड्याशा देवदर्शनासाठी मी बाहेर होते। अमावस्यापासून कोकुटनूर, सौंदती, तुळजापूर, येरमाळा, माहूरची रेणुका अशा तीर्थस्थळाला जाऊन आले। ह्या 4-5 दिवसामध्ये बरीचशी दगदग झाली, व्हिडिओ काढायला काही जमला नाही, त्यामुळे घरी आले आणि आज आम्ही थोडासा व्हिडिओ काढण्यासाठी बसलेलो आहोत। व्हिडिओच्या मुद्द्यावरती असा प्रश्न आला की मी बऱ्याचदा फोन आले तर फोन आल्यानंतर आमचे शिष्यवर्ग किंवा आमचे सेवेकरी फोन उचलतात, त्यावेळी मी ऐकतच असते, ताई इथं आल्यावर आम्हाला काय करून देणार, आमचे प्रश्न कसे सोडवणार, त्या विषयावरती आपण आता चर्चा आणि माहिती दाखवणार आहोत। सर्वप्रथम आता इथे तर तुम्ही खाली पाहताल तर इथे 2 बांधण्या केलेल्या आहेत। ह्या बांधण्या नेमक्या कशासाठी आहेत हे समजून घेऊया। एक पूर्णत्व बांधणी तयार करून घेतलेली आहे आणि एक अर्धी बांधणी आहे। ह्या बांधणीमध्ये अनेक प्रकारच्या सामग्री आम्ही इथे घेत असतो, अनेक पद्धतीच्या आम्ही तांत्रिक क्रियांच्या गोष्टी घेत असतो व या तांत्रिक गोष्टीवरती तुमचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांना आपण कौल लावतो। कौल लावून या बांधणीला व या तांत्रिक क्रियेवरती तुमच्या प्रश्नांना कौल लावून त्यावर चौकी दिल्या जाते। चौकी दिल्यानंतर तुम्हाला या वस्तू काही सिद्ध करून आम्ही तुमच्या घरी कशा पद्धतीने ठेवायच्या, कुठे ठेवायच्या, कशा रीतीने न्यायच्या, किती दिवसासाठी ठेवायच्या व किती कालावधीसाठी ठेवायच्या हे सांगत असतो। आता जी वाईट भक्त घरामध्ये सांगून येत नाहीत किंवा जे मंडळी घरामध्ये माहीत नाही आणि अचानक पद्धतीने आमच्याकडे येतात, त्यांना आम्ही बांधणीवरती मार्ग न देता आम्ही त्यांना यंत्रक्रियेवरती मार्ग देत असतो। आता ह्या दोन्ही गोष्टी नेल्यानंतर याच्या काही साधना आहेत, या साधना कशा पद्धतीने करायच्या, या साधना केल्यानंतर त्यावरती तुमचे प्रश्न किती दिवसामध्ये सुटतील
हे आम्ही तुम्हाला सांगत असतो. आता तुमचे प्रश्न 10 दिवसात, 20 दिवसात, 40 दिवसात सुटतील असे आम्ही कोणाला गॅरंटी देत नाही. कारण की मी स्वतः देव नाही किंवा मी स्वतः भगवंत नाही किंवा जगदंबा नाही. मी एक सर्वसामान्य तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य लहानशी व्यक्ती आहे. छोटीशी भक्तिमय जगामध्ये राहणारी व जगदंबेच्या सेवेमध्ये राहणारी एक भक्त आहे. भक्त पण म्हणता येणार नाही तर जगदंबेच्या पायाची मी दास आहे किंवा जगदंबेच्या पायाची मी एक धुळीचा कण आहे. मी फक्त माझ्या छोट्या मोठ्या ज्या काही ज्ञानाने मी तुमचे प्रश्न सोडवत असते. आता ज्या लोकांना चांगले गुण येतात, ज्या लोकांना ह्या प्रश्नांवरती मार्ग मिळतात, ते भाविक भक्त सहकुशीने आपल्या गादीवरती येतात व आपल्या इथे त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते हे कशा पद्धतीने सुटले हे सांगतही असतात. हे ऐकूनही आम्हाला बरेही वाटतं. आता मी म्हणत नाही आमच्याकडे 1000 लोक आले की 1000च्या 1000 लोकांचे प्रश्न सुटतील असं नाही. काही लोकांचे प्रश्न 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, अक्षरशः 20-20, 25-25 वर्ष जुने प्रश्न असतात. मग ते काय माझ्याकडे आले की लगेच सुटतील असं नाही. त्यालाही काही काळ द्यावा लागतो, काही वेळ द्यावा लागतो. त्या वेळेला तुम्हाला थोडंसं काही त्रासही असतो, तो त्रासही तुम्हाला झेलावा लागतो. काही साधना दिल्या जातात, त्या साधनाही तुम्हाला करणं गरजेचं असतं. या अशा पद्धतीने जर आमच्या ज्या नियमानुसार जर तुम्ही जे काही कार्य करताल त्या कार्यावरती तुमचे प्रश्न सुटण्यास सुद्धा मदत होत असते. आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्या साधना केल्या किंवा माझी बांधणी तुम्ही घरी घेऊन गेलात की तुमचे लखपती झालात, तुम्हाला सर्वस्व पावलं, असं कोणालाच वेळ भेटत नाही. टाक्याचे घाव चोचल्याशिवाय देव पण येत नाही. त्याच पद्धतीने वाळूचे कण रगडल्याशिवाय तुम्हाला सुखही मिळत नाही. तुम्हाला त्यासाठी थोडंसं झिजावंही लागणार आहे, थोडंसं त्रासही सहन करावा लागणार आहे, आनंदही उपयोग करावा लागणार आहे. पण त्यासाठी जे काही आमच्या इथे मार्ग दिले जातात, जे काही तुम्हाला प्रश्नांवरती उत्तरे दिले जातात, त्या उत्तरांवरती ज्या काही विधी करायला सांगितले असतात त्या तुम्हाला घरच्या घरी करणं सुद्धा गरजेचं असतं. बांधणी सहित काय काय केल्या जातं हा देखील आमच्या इथे प्रश्न होता. बांधणी सहित एखादा व्यक्ती आजारी आहे किंवा एखाद्या व्यक्तीला काही शरीर रोगाचा त्रास आहे, त्यासाठी आम्ही त्या बांधणी सहित एक छोटासा उतारा देत असतो. त्या उतार्यावरतीही तुम्हाला काही कार्य करावे लागत असतात. त्याचबरोबर लेडीज वर्ग आहेत. लेडीज वर्गाला मासिक पाळी महिन्यातून बऱ्याच काळ येणे व मासिक पाळी आल्यानंतर ती बरेच काळ त्यांच्या शरीरावरून जाणे, अशा जरी काही गोष्टी होत असतात तर आम्ही लिंबू ह्या फळावरतीही त्याच्यावरती तुम्हाला मार्ग देत असतो. ही मार्गही तुम्हाला कशा पद्धतीने करायचं हे इथे सविस्तर पद्धतीने आम्ही सांगतही असतो. त्याचबरोबर काही लोकांना कर्जाच्या संदर्भात आहे. त्याचबरोबर लग्न होत नाही, ह्या लग्न का होत नाही, ह्याला काय अडचण आहे, बाहेरील करणी बाधा आहे किंवा काय तुमच्या पत्रिकेमध्ये दोष आहे, हे पाहून सुद्धा आम्ही तुम्हाला यावरती मार्ग देत असतो. आता ह्या बांधणी क्रिया, यंत्रक्रिया माझ्या इथे लोक येतात. पहिले आम्ही बांधणी क्रिया लोकांच्या समोर करून देत होतो, त्यानंतर आम्ही बंद केलं. का बंद केलं तर त्यामागेही कारण असं होतं की एक साताऱ्यामधून एक लेडीज आली होती. ही लेडीजने माझ्या इथे कशा पद्धतीने बांधणी केली जाते, मी कशी बांधणी करते हे सर्व पाहिलं. त्यानंतर तिने एक कुतूहल म्हणून मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही बांधणीला कोणते मंत्र घालता किंवा त्या बांधणीला तुम्ही कशा पद्धतीने विधी करता हे तुम्ही सांगू शकताल का? माझा स्वभाव एकदम साधा सरळ होता. त्यावेळेस मी मनामध्ये कुठलाही दोष किंवा कुठलाही अहंकार न धरता मी तिला बांधणीची सविस्तर विधी सांगितली. बांधणीला कोणत्या मंत्र लागतात, तुमचे प्रश्न कसे घ्यायचे हे सविस्तर मी ज्ञान तिला दिलं. त्यानंतर त्या व्यक्तीने असं केलं की ती व्यक्ती घरी गेली. घरी गेल्यानंतर तिनेही तिच्या इथे माझ्याच मंत्रांवरती बांधण्या चालू देण्यास सुरुवात केल्या. मग त्यानंतर असं झालं की त्यांच्या बांधण्या ती द्यायला लागली. पण काही झालं, अर्धवट मंत्र आणि अर्धवट ज्ञानाने तिला कुठेतरी त्रास झाला व त्या व्यक्तीने ज्या काही बांधण्या घेतल्या होत्या त्या व्यक्तींनाही त्याचा काहीतरी दोष सुद्धा लागला. आता ती व्यक्ती माझ्या चांगली परिचयात आहे, अजूनही त्यांचे माझे संबंध चांगले आहेत व तिचे माझे संबंधही चांगले आहेत. मीही तिला अजूनपर्यंत कधी बोलून दाखवलं नाही, तीही मला बोलली नाही. एखाद्याचं मन दुखले जावं अशी माझी इच्छा नव्हती, पण मी बांधणी इतरांसमोर का दाखवत नाही यामागचा मी आता हा खरं कारण इथे सांगितलेलं आहे. कोणाचंही वाईट होऊ नये, कोणाचंही नुकसान होऊ नये या रीतीने मी ही बांधणीची विधी कोणालाही पूर्णत्व दाखवत नाही. कारण की तुम्ही पूर्णपणे इथे पाहिलेल्या विधीने जर करताल आणि इथे जर काही जर तुमच्या हातून चूक झाली तर त्याचे दोष सुद्धा तुम्हाला लागू शकतात. म्हणून आम्ही आमच्या बांधण्या अगोदरच
बनवून सिद्ध करतो. सिद्ध करून त्याच्यावरती आम्ही तुमचे जे काही प्रश्न आहेत, कौल आहेत ते घालत असतो, चौक्या घालत असतो. त्यानंतर तुम्हाला बांधणी देत असतो. आता ही बांधणी घरी नेल्यानंतर त्याच्या मागे तुम्हाला काही त्रास होऊ शकतो का? तर नाही. आमच्या बांधण्या आम्ही चांगल्या मार्गाने, त्याचबरोबर चांगल्या विद्येने सिद्ध करत असतो. त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही करणी, काटा, कवटा ह्याचा कोणत्याही मंत्रांचा वापर करत नाही. जगदंबेच्या भक्तीने व श्रद्धेने आम्ही या बांधण्या करून तुमच्या सर्वांपर्यंत देत असतो व तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आता हा झाला आमच्या इथे काय दिल्या जातं, आमच्या इथे कशा पद्धतीने प्रश्न सोडवण्यात जातो याची माहिती. आता दुसरा प्रश्न असा होता की मी यूट्यूबला माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी सविस्तर ॲड्रेस, माहिती, माझा मोबाईल नंबर देत असते. पण तरी सुद्धा बरेचशे लोकांचे असे प्रश्न होतात, ताई तुम्ही कुठे राहता आम्हाला माहीत नाही, तुमच्याकडे कसं यायचं आम्हाला सांगा. आता मी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. मी पुण्यामध्ये कात्रज आंबेगाव भागामध्ये राहते. आता जी लोक मुंबई मार्गे बाय ट्रेन येणार असतील, म्हणजे रेल्वे मार्गाने येणार असतील, तर रेल्वे मार्गाने येणाऱ्या लोकांनी पुणे स्टेशनला उतरावे. पुणे स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला तिथून डायरेक्ट PMT म्हणजे पुण्यामध्ये असणारी जी काही प्रवासाची वाहतुकीची जी काही सोय आहे ती म्हणजे PMT बस. या PMT बसने तुम्ही कात्रजला यावे. कात्रजवरून आंबेगाव बुद्रुक गायमुख स्मशानभूमीपाशी यावे. तिथे येऊन जरी तुम्ही आम्हाला कॉल केला तरीही चालेल. त्याचबरोबर जर तुम्ही मुंबईवरून बाय रोडने येणार असताल, म्हणजे म्हणजे तुम्ही ST बस किंवा तुम्ही स्वतःच्या गाडीने येणार असताल, तर मुंबई कोल्हापूर किंवा मुंबई बँगलोर बायपासने जरी तुम्ही आलात तर त्या भागामध्ये तुम्हाला नवले ब्रिज, त्याचबरोबर नरे ब्रिज, ह्या नरे ब्रिजपासून आंबेगाव बुद्रुकला येण्यास सरळ साधा रस्ता आहे. तुम्ही डायरेक्टली आलात तरी, तिथून आलात तरी तुम्हाला हा रस्ता सोयीस्कर पडेल. त्याचबरोबर तुम्ही कोल्हापूर, सांगली, सातारा, त्याचबरोबर कर्नाटक अशा कोणत्या राज्यातून येणार असताल, म्हणजे कोल्हापूर साईडच्या राज्यातून येणार असताल, तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला कात्रजसाठी तिथून बस आहेत, तुम्ही कात्रजला उतरून आलात तरी चालेल. किंवा रेल्वे मार्गाने, मी जसे मुंबईवरून येणाऱ्या रेल्वे मार्ग सांगितला, त्याचबरोबर कोल्हापूरहून येणाऱ्या रेल्वे मार्गाने जरी आलात तरी तुम्हाला अशाच पद्धतीने येणं गरजेचं आहे. जरी लोकांना, ज्यांना कोणाला आपल्या गादीवरती यायचं असेल तर येण्यासाठी काही छोट्या मोठ्या प्रोसेस आहेत त्या इथे करणं गरजेचं आहे. मला फापट पसारा किंवा अधिक गर्दी गोळा करणं अजिबात आवडत नाही, कारण की माझ्याकडे मनुष्यबळ कमी आहे. मी मनुष्यबळ कमी ठेवून मला जेवढं झेपतं किंवा माझं अंतरून आहे तेवढं पाय पसरते, कारण की मला जास्तत्व लोकांची गर्दी करणे, भल्या लाईनी लावणे, दिवस रात्र लोकांना इथे माझ्यापाशी बसवून ठेवणे मला काही जमत नाही किंवा माझ्या स्वतःच्या शरीराला तेवढं झेपत नाही. म्हणून मी मोजकीच लोक घेत असते. पण ह्या मोजके लोकांना घेण्यासाठी आमच्या इथे येण्याआधी तुम्हाला आमच्या नंबरवरती कॉल करावा लागतो. आमचा नंबर आहे 9322 16 16 99, म्हणजे 9322161699 या नंबरवरती तुम्हाला कॉल करावा लागतो. कॉल करून तुम्हाला आमच्या इथली सविस्तर बुकिंगचा दिवस ठरवावा लागतो. या दिवसाच्या 4 ते 5 दिवस अगोदर तुम्हाला बुकिंग करावी लागते. बुकिंगचा करण्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन नंबर दिला जातो, म्हणजे गुगल पेचा नंबर दिला जातो. ह्या गुगल पेच्या नंबरवरती तुम्हाला अवघे 100 रुपये भरायचे असतात. आम्ही तुमच्याकडनं पूर्ण इथे दक्षिणा ऑनलाईन घेत नाही, फक्त 100 रुपये आम्ही तुमच्याकडून अगोदर घेत असतो. का? तर तुम्ही आमच्याकडे येणार आहात याची आम्हाला नोंद व खात्री होत असते. याकरिता 100 रुपये पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट जो 93चा नंबर आहे त्या नंबरच्या व्हॉट्सॲपला पाठवायचा असतो. स्क्रीनशॉटच्या खाली तुमचं नाव, मोबाईल नंबर, तुमचा जिल्हा व तुम्ही कुठून येणार आहात एवढी माहिती पाठवणे पुरेसे आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती लोकेशन, ॲड्रेस आमचं देण्यात येतं. इथे तुम्हाला सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. 10:30 वाजता आपल्या इथे सर्वात महत्त्वाची पहिली विधी होत असते, म्हणून 10 पर्यंत तुम्हाला इथे पोहोचावं लागतं. इथे आल्यानंतर 300 रुपये हा सामानाचा खर्च येतो. सामान हे आपल्या इथे खाली दुकान आहे, या दुकानांमध्ये तुम्हाला मिळून जातं. व वरती आल्यानंतर 1500 रुपये आपली जी काही बांधणी आम्ही तुम्हाला देत असतो, या बांधणीला जी काही सामग्री लागते व तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला जो काही आमच्या इथून जो काही अल्पहार किंवा जो काही जेवणाचा नैवेद्य म्हणून तुम्हाला काही प्रसाद देण्यात येतो, तो प्रसादाचा खर्च त्याचाच असतो, बांधणीचा खर्च त्याचा असतो. इथे आल्यानंतर चहाचा खर्च त्याचाच असतो व आम्ही जिथे कष्ट करतो, माझ्या हाताखाली जी काही मुलं काम करतात यांचा पगारही आम्ही त्यातूनच काढत असतो. म्हणून आमची दक्षिणा ही
1500 रुपये आहे. आता भविष्य काळामध्ये दक्षिणा वाढवण्याचा विचारही मी करत आहे, पण फार ते फार मी 400 ते 500 रुपयेच वाढवणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही. तर का, तर जे काही सामान मला आणावं लागतं ह्या सामानाचे काही भाव दिवसेंदिवस वाढत गेले आहेत. त्याचबरोबर इथे काही मुलं आहेत, ह्यांच्या पगारामध्येही वाढ करणं आहे. त्याचबरोबर आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की आपण ही जगदंबेसाठी मोठी नवीन वास्तू घेतलेली आहे. या वास्तूचाही खर्च अनेक पद्धतीने झालेला आहे. जो काही खर्च झालाय हा खर्च मी माझ्या स्वतःच्या पदरचा केलाय. काही भाविक भक्तांनी देणगी म्हणून मला दिलेला आहे, तर काही भाविक भक्तांनी मला त्यांच्या खुशीने परत देण्याच्या बोलीवरती सुद्धा केलेला आहे. म्हणून त्या भक्तांना मला पुन्हा देणं सुद्धा आहे, त्यांना मला त्यांचं कर्जही फेडणं आहे. म्हणून मी ह्यामध्ये थोडासा मी रेट वाढवणार आहे, पण हा वाढवण्याच्या आधी मी पूर्णत्व व्हिडिओ करूनच वाढवणार आहे, त्याशिवाय डायरेक्टली वाढवणार नाही. त्याचबरोबर बरेचशा भाविक भक्तांचे प्रश्न होते, ताई आम्हाला मोबाईलवरती प्रश्न सोडवून देताल का, आम्ही तुम्हाला कॉल करू, आमचे मार्ग फोनवर सोडा. तर मी कोणाचेही प्रश्न फोनवरती सोडवत नाही किंवा कोणाचेही प्रश्न आम्ही ऑनलाईन घेत नाही. त्यासाठी तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही इथे येत नाही, आल्यावरती तुम्ही आमच्या इथे काय विधी आहे, कशा पद्धतीने नियम आहेत, कसे कौल लावतात हे पाहत नाही, त्याशिवाय आम्ही फोनवरती काहीच सोडवत नाही. त्याचबरोबर ज्या लोकांना पर्सनल बुकिंग पाहिजे, आता बरेचशी मंडळी अशी असतात की त्यांना मॉपमध्ये किंवा गर्दीमध्ये बसायची सवय नाही किंवा सर्व लोकांमध्ये त्यांना बसायचं नसेल, या लोकांसाठी आम्ही सेपरेटली बुकिंग जर हवी असेल तर सेपरेटली बुकिंग सुद्धा घेतो, म्हणजे पर्सनल बुकिंग घेतो. पर्सनल बुकिंगसाठी आम्ही 8,500 रुपये खर्च ठेवलेला आहे. पण ह्या 8,500 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला बांधणी देत असतो. त्याचबरोबर बांधणीसहित लक्ष्मी पोटली, त्याचबरोबर बरकत पोटली, त्याचबरोबर तुम्हाला विविध काही अडचणी आहेत त्यावरती विविध मार्ग 1 ते 1.5 तासात तुम्हाला कालावधी देतो. त्या वेळेमध्ये तुमचे सर्वस्व प्रश्नांचे कौल घेत असतो. अशानुसार आम्ही 8,500 रुपये हे फक्त तुम्हाला पर्सनल ह्याचे घेत असतो व रेग्युलर जर तुम्हाला रविवारच्या दिवशी यायचं असेल तर त्याचे 1,500 रुपयेच आपली दक्षिणा असते. अशा पद्धतीने त्या पद्धतीने बांधणी व त्याचबरोबर यंत्रक्रियेवरती तुमचे प्रश्न सोडवण्यात येतात. ज्या कोणा भक्तांना आपल्याकडे यायचं असेल त्यांनी अवश्य आपल्या नंबरवरती कॉल करावा, कॉल करून यावे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की करणी बाधा असेल तर या बांधणीचा उपयोग आहे का? 99% ते 101% करणी बाधेवरती मी ह्या बांधणीवरती उपाय देते, म्हणजे देतेच. कारण की करणी बाधेविषयी अधिक लोकांचे प्रश्न येतात. तर माझ्या जे काही मंत्र आहेत किंवा जे काही मंत्र मी सिद्ध केलेले आहेत, ह्या सिद्ध मंत्रांवरती मी तुम्हाला करणी बाधावरती निवारण व्हावं यासाठी मी तुम्हाला बांधणीवरती विधी करून देत असते. आमची बांधणी आम्ही घरामध्ये कुठेही बांधण्याकरिता देत नाही किंवा कुठेही बांधण्यासाठी दिल्या जात नाही. ह्या बांधणीचे काही विशिष्ट नियम आहेत, त्या नियमानुसार आम्ही कुठे कशी ठेवायची यासाठी पूर्णत्व एक तुम्हाला कागद दिला जातो. त्या कागदावरती सविस्तर माहिती लिहिलेली असते. त्याचबरोबर लोकांचे असे देखील प्रश्न होते, ताई आमच्या घरामध्ये नवरा बायकोंची किंवा प्रेमविवाह आम्हाला करायचा आहे, आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, आमचं लग्न ठरावं किंवा लग्न जो आहे याविषयी माहिती किंवा यावरती तुमचे मार्गदर्शन होऊ शकतं का? तर होऊ शकतं. प्रेम, त्याचबरोबर नवरा बायकोंचे अनैतिक संबंध, हे प्रश्न जरी आपल्या दैवामध्ये जरी नसतील तरी ते तांत्रिक क्रियेमध्ये आपण घेऊ शकतो. त्याला योग्य ते मार्गदर्शन व त्याच्यावरती योग्य ते उपाययोजना आपल्या गादीवरती केल्या जात असते. त्याचबरोबर असे देखील प्रश्न होते की बऱ्याच कालावधीपासून आमच्या घरातील एखादी सदस्य आमच्यापासून लांब आहे, मग ती व्यक्ती आमच्या जवळ यावी यासाठी काय केलं जातं का? तर हो, त्याविषयी सुद्धा आमच्या इथे मार्ग देण्यात येत असतात. आता महत्त्वाची गोष्ट, ज्या भाविक भक्तांना वीरकंगनाची दीक्षा घ्यायची आहे, आपले वीरकंगन दाखव बघा जरा, वीरकंगनाची दीक्षा घ्यायची आहे या भाविक भक्तांसाठी सुद्धा आता संधी आहे. वीरकंगन आम्ही दिवाळीच्या अमावस्येला सिद्ध केले. त्याचबरोबर मागील दोन अमावस्याच्या आधी सुद्धा मी काही वीरकंगन सिद्ध करून ठेवलेले आहेत. तर आपल्या इथे त्याच पद्धतीने वीरकंगनाची दीक्षा सुद्धा दिल्या जाते. वीरकंगनाची जरी कोणाला दीक्षा घ्यायची असेल तर वीरकंगन दीक्षेचा खर्च टोटल 51,500 रुपये येतो. आता ह्या वीरकंगनेमध्ये तुम्ही काय काय करू शकता? तुम्ही स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवू शकता, इतरांचे प्रश्न सोडवू शकता, तुमच्या वास्तूवरती, तुमच्या काही घरातल्या सदस्यांवरती जर काही त्रास असेल, करणीबाधेचा त्रास असेल, तो सुद्धा तुम्ही वीरकंगनावरती
मोकळा करू शकता. वीरकंगण तुम्हाला बाजारामध्ये सहजता उपलब्ध असतं. वीरकंगण तुम्ही 4, 5, 10, 15, 20 हजाराला सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. पण त्याच्यावरती काही प्रोसेस आहे, त्याला सिद्ध करण्याची प्रोसेस आहे व ती कशी वापरायची याविषयी थोडी आम्हाला माहिती आम्ही तुम्हाला देत असतो. त्यासाठी जरी तुम्ही वीरकंगणाची दीक्षा घेऊन त्याचे योग्य तो मंत्र, योग्य ते नियम जर तुम्ही करताल तर त्याचे तुम्हाला योग्य ते मार्गसुद्धा मिळतील. त्याचबरोबर ज्या लोकांना तुळजाभवानी, काळूबाई, अंबाबाई, एडेश्वरी, सप्तशृंगी, माहूरची रेणुका, कोल्हापूरची महालक्ष्मी अशा जरी कुठल्या अनेक देवी देवतेंचा गावच्या किंवा गावाबाहेरील किंवा इतर कनिष्ठ देवतेचा संचार असेल तर संचारावरती गुरुदीक्षा सुद्धा आमच्या इथे देत असते. ज्या कुठल्या भक्तांना गुरुदीक्षा घ्यायची असेल त्या भाविक भक्तांनी आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉल करावा. कॉल करून आपल्या गादीवरती यावे. गादीवरती आल्यानंतर तुमची जी काही गुरुदीक्षेसाठी जी काही कार्य आहेत, विधी आहेत त्या तुम्हाला सविस्तर तुम्हाला सांगण्यात येतील. त्यानंतर तुम्ही गुरुदीक्षेसुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ज्या कुठल्या भाविक भक्तांना तुमच्या अडचणीसाठी, समस्येसाठी जर गादीवरती यायचं असेल तर अवश्य तुम्ही येऊ शकता. येण्यासाठी आपल्या नंबरवरती कॉल करावा. त्याचबरोबर सर्वांनी माझ्या चॅनेलला लाईक करावं, सबस्क्राईब करावं. त्याचबरोबर जशी मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिराची आपण घंटा वाजवतो त्याच पद्धतीने माझ्या चॅनेलची घंटाही वाजवायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनेलची घंटा वाजवताल तर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येण्यास मदत होत असते. तर अशाच पद्धतीने सर्वांनी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व अशी तुमची सहकार्य व तुमची सोबत आम्हाला राहू द्या अशी मी जगदंबेकडे प्रार्थनाही करते. त्याचबरोबर जगदंबेच्या कृपेने सर्वांच्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, यश, दौलत, घरामध्ये सुख शांतता लाभो अशी मी जगदंबेकडे प्रार्थनाही करते. तर तुम्हा सर्वांना जय जगदंब, नमो आदेश व सर्वांनी आनंदी राहा, खुश राहा व जगदंबेची सेवा करत राहा, भगवंताची भक्ती करा ही जगदंबेकडे प्रार्थना. जय जगदंब.